हॅलो एव्हरीवन. टार्गेट सीईटी 2026 दिल्ली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर रुक्मा गजानन ठोकरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह डिफरन्सिएशनचे नेक्स्ट समोरचे जे क्वेश्चन्स आहेत ते पाहणार आहोत. तर क्विक रिव्हिजन आपण घेत असतो, तर क्विक रिव्हिजन घेऊन घेऊ. काय आहे क्विक रिव्हिजन मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह पाहून राहिलो होतो, तर मी या साईडने म्हणतो, तुम्ही त्या साईडने म्हणा. जसं की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इक्वल टू 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n इज इक्वल टू n x टू द पॉवर n minus 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x इक्वल टू 1 upon 2 root x, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x इक्वल टू e टू द पॉवर x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इक्वल टू cos x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इक्वल टू minus sin x, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इक्वल टू sec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x इक्वल टू minus cos x square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इक्वल टू sec x into tan x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x इक्वल टू मायनस cosec x इंटू cot x. ओके, इनवर्स वाले तुम्हाला येतातच. इनवर्स वाले डेरिव्हेटिव्ह काय होते, तर साइन इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर, त्यानंतर cos इनवर्स ऑफ x इक्वल टू मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर, त्यानंतर tan इनवर्स ऑफ x इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर, cot इनवर्स ऑफ x इक्वल टू 1 मायनस 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर, त्यानंतर sec इनवर्स ऑफ x इज इक्वल टू 1 upon x under root of x square minus 4 and cosec inverse of x equal to minus 1 upon x under root of x square minus 1 is it. त्यानंतर आपण लॉग वाले फॉर्म्युले पाहिले होते, तर लॉग वाले 4 फॉर्म्युले पाहिले होते, त्यातले 3 इंपॉर्टंट आहेत. सगळ्यात पहिला लॉग m into n is equal to log m plus log n, log m raised to the power n is equal to n into log m by n is equal to log m minus log n. हे 3 इंपॉर्टंट आहेत. तर वर्ड्स विच मोटिवेट यू मध्ये आहे आपल्याकडे की बाबा कुणाचं बोलणं मनावर घ्यायचं आणि कुणाचं बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं. हे समजलं की आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम कमी होतात. एकदम बढिया. पण मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की बाबा कुणाचं बोलणं मनावर घ्या की नका घेऊ, पण आपल्या घरच्याचं बोलणं कधीच मनावर घ्यायचं नाही. आपल्या घरचे जे मोठे आहेत आपल्याला काहीतरी बोलत असतील, आपल्याला हमेशा टोकत असतील, सांगत असतील गोष्टी, तर ते आपल्या भल्यासाठीच असतात. तर त्यांचं बोलणं कधीच मनावर घ्यायचं नाही. ओके, चलो नेक्स्ट. चलो 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 काय म्हणते प्रॉब्लेम 41 नंबरचा म्हणते इफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस x अपॉन 1 प्लस x देन dy अपॉन d cos इनवर्स ऑफ x. बढिया क्वेश्चन, एकदम बढिया जबरदस्त. पहा पेन घेऊन आहे आपल्याकडे. पहा काढायचं काय आपल्याला काढायचं dy अपॉन d cos इनवर्स ऑफ x, d cos इनवर्स ऑफ x आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे ना, काही लोड नाही आहे. सगळ्यात पहिले आपण सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला माहित आहे की बुवा अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स या फॉर्मॅटमध्ये दिसलं तर सबस्टिट्यूशन करावं लागते. काय करावं लागते सर? कॉस थिटा पुट करावं लागते. काय पुट करावं लागते? कॉस थिटा. तर मी काय करतो, कॉस थिटा पुट करतो. एक मिनिट थांबा. पुट एक्स इक्वल टू कॉस थिटा. पहा सबस्टिट्यूट. पुट एक्स इज इक्वल टू कॉस थिटा, देअरफॉर थिटाची व्हॅल्यू येणार, थिटा इज इक्वल टू येणार कॉस इनवर्स ऑफ एक्स. ओके, देअरफॉर वाय इज इक्वल टू इथं आला tan इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा अपॉन खाली येणार 1 प्लस कॉस थिटा. मग सर 1 प्लस कॉस थिटा आणि 1 मायनस कॉस थिटा, 1 मायनस कॉस 2 थिटाला लिहू शकतो आपण 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉस 2 थिटाला लिहू शकतो 2 कॉस स्क्वेअर थिटा. आता याचे हाफ अँगल फॉर्म्युले सर 1 मायनस कॉस थिटाला लिहू शकतो आपण 2 कॉस स्क्वेअर थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस थिटाला लिहू शकतो आपण 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. देअरफॉर इथे येणार tan इनवर्स इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ इथे येणार 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन इथे येणार 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. ओके, पहा हा 2 कॅन्सल, साइन अपॉन कॉस टॅन त्याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे काय येणार इथं टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा बाय 2 आला. पहा टॅन इनवर्स कॅन्सल, आन्सर आला आपल्याकडे थिटा बाय 2. म्हणजे आला काय ऍक्च्युअल मध्ये, देअरफॉर y इज इक्वल टू थिटा बाय 2 आला. आता 1/2 जसाचा तसा थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे कॉस इनवर्स ऑफ x आणि हा y. पण ऍक्च्युअल मध्ये काढायचं काय ते इम्पॉर्टंट आहे. आपल्याला काढायला लागते भाऊ dy अपॉन d cos इनवर्स ऑफ x. मग आतापर्यंत आपण काय केलं होतं, dy बाय dx काढला, म्हणजे आपण x न डिफरन्शिएट केलं. समजा आपल्याकडे क्वेश्चन असला y इज इक्वल टू समथिंग इकडे काहीतरी आहे, आपण जर x न डिफरन्शिएट केलं तर इथे येते dy बाय dx, इकडे लागते d बाय dx. आणि जर समजा इथे x असला तर हा dx आणि हा dx कॅन्सल होते. जर समजा m न डिफरन्शिएट केलं, इथं y आहे, इथं समजा m आहे आपल्याकडे, m न डिफरन्शिएट केलं तर इथे येते dy अपॉन dm इज इक्वल टू d बाय dm ऑफ m. आता हा d बाय dx ऑफ x च्या फॉर्मॅटमध्ये याचा डेरिव्हेटिव्ह 1 येते. या फॉर्मॅटमध्ये सेम गोष्ट आपण काय करू, इथं फक्त कॉस इनवर्स d बाय dx च्या ठिकाणी d बाय d कॉस इनवर्स ऑफ x. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कॉस इनवर्स ऑफ x. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कशानं, तर कॉस इनवर्स ऑफ x न डिफरन्शिएट करू. म्हणजे इथं काय येईल dy अपॉन खाली येणार d कॉस इनवर्स ऑफ x. काय आला इथं कॉस इनवर्स ऑफ x इज इक्वल टू हा 1/2 कॉन्स्टंट d बाय d कॉस इनवर्स ऑफ x इंटू इथं आपल्याकडे कॉस इनवर्स ऑफ x. हा कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे सर, आहे d बाय
dx ऑफ x. पहा इथं x आहे, इथं x आहे, इथं कॉस इनवर्स, इथं कॉस इनवर्स, हा झाला पूर्ण कॅन्सल, आन्सर 1 इन. म्हणजे 1/2 मल्टिप्लाइड बाय 1 विल बी काय आला आपल्याकडे 1/2. इथं आपल्याकडे dy अपॉन d कॉस इनवर्स ऑफ x. पहा dy अपॉन d कॉस इनवर्स ऑफ x 1/2, ऑप्शन नंबर सी. ओके, लक्षात थोडासा कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता, एकदम व्यवस्थित करा. चलो पुढे जाऊ आपण. काय म्हणते 42 नंबरचा क्वेश्चन. आता पहा इथं लागले लॉगचे क्वेश्चन. आता लॉगचे हे 3 फॉर्म्युले तर भाऊ लक्षातच ठेवायचे. एक मिनिट, पेन आले काय झालं भाऊ. ओके चलो पहा 3 फॉर्म्युले. सगळ्यात पहिला लॉग ऑफ m इंटू n इज इक्वल टू येते लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n. दुसरा लॉग m रेस टू द पॉवर n इज इक्वल टू इथं n इंटू लॉग m. आणि तिसरा लॉग ऑफ m बाय n इज इक्वल टू लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. हे फॉर्म्युले 3 महत्वाचे, अतिमहत्वाचे. आता लॉगचा हा जर क्वेश्चन तुम्ही करायला बसले तर जीव जाणार, म्हणून थोडंसं स्मार्ट वर्क करायचं. आता सीईटी मध्ये आपल्याला हार्डवर्कची गरज नाही, स्मार्ट वर्क. तुम्ही हार्डवर्क केलाय, बोर्डमध्ये हार्डवर्क करून झाले तुम्ही, सीईटी मध्ये बिलकुल स्मार्ट वर्क म्हणजे स्मार्ट वर्कच करायचं. तर स्मार्ट वर्क कसं करायचं सर मी सांगतो ना, काय टेन्शन घेऊन झाले. डोंट फिअर व्हेन नंदू सर इज हिअर. पा लक्ष द्या. आता आपल्याकडे ऑप्शन पाहायचे सगळ्यात पहिले. ऑप्शन सर वाय 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 कसा काय आला हा सर वाय. तर इकडे आपल्याकडे वाय असते, इकडे समथिंग क्वेश्चन असते. आपण काय केला लॉग लावला बोथ साईड. मग इथं होणार लॉग वाय इज इक्वल टू इकडे लॉग लागणार. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा आहे ते 1/y dy बाय dx इज इक्वल टू इकडे काहीतरी होत राहील. हा वाय इकडे डिवायडेशनचा, इकडे मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय येणार dy बाय dx इज इक्वल टू वाय. इकडे काहीतरी आपण करूनच राहिलो, म्हणजे हा वाय तिकडे जाणार. म्हणजे ऍक्च्युअल जो क्वेश्चन आहे लॉग जर लागला बोथ साईडले तर क्वेश्चन त्या साईडले जाणारच भाऊ. जो क्वेश्चन असते ना वायच्या फॉर्मॅटमध्ये वाय इज इक्वल टू हा क्वेश्चन आहे, हा त्या साईडला ट्रान्सफर होणार, मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार. ही एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सांगतो पहा. आता या क्वेश्चन मध्ये करायचं काय, तिन्ही ऑप्शन मध्ये आपल्याकडे वाय आहे. तिन्ही ऑप्शन मध्ये वाय आहे. चौथं नन ऑफ दिस आहे. फक्त नन ऑफ दिस मारू नका, पहिले तर सॉल्व्ह करून पाहायचा. दोन्ही साईडला लॉग लावला तर इकडे होणार, दोन्ही साईडला इथे लॉग वाय होणार, इकडे लॉग लागणार. आता लॉग वाय झाल्यानंतर वाय तिकडे जाणार, नंतर डेरिव्हेटिव्ह घेऊच आपण. इज इक्वल टू पहा इथं समजा हा झाला लॉग वाय इज इक्वल टू. आता इथं लॉग लागला दोन्ही साईडले तर लॉग पहिले तर लॉग m बाय n च्या फॉर्मॅटमध्ये आहे. लॉग m बाय n असते लॉग m मायनस लॉग n. म्हणजे याले लागेल पहा इथे येणार हा लॉग इथे येणार 5x प्लस 3 टू द पॉवर 4 मायनस हा लागला लॉग, आणि हा पहा हा बेस जसाचा तसाच. इथं काय आपल्याकडे इन ब्रॅकेट 2x प्लस 1 टू द पॉवर 3 इंटू 5 मायनस 4x 5 मायनस 4x टू द पॉवर किती आपल्याकडे 2 आहे. ओके पहा आता इथपर्यंत आपण आलो. त्यानंतर आणखीन एक स्टेप करू आपण. एका स्टेपमध्ये आन्सर आणू समोरच्या, एका स्टेपमध्ये. म्हणून पहा हा लॉग जसाचा तसा इथं आला आपल्याकडे 5x प्लस 3 टू द पॉवर 4. ठीक आहे, 4 मायनस साईन जशी तशी पहा निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय. आता पहा इथं लॉग m प्लस n म्हणजे याच्यामध्ये ऍडिशन राहील. लॉग m प्लस n याच्यात ऍडिशन, म्हणजे दोन्ही लॉग लागेल ऍडिशन. थांबा एक स्टेप आणखीन वाढवू आपण. चला इथे येणार लॉग ऑफ इन ब्रॅकेट 2x प्लस 3 टू द पॉवर 3 प्लस इथे येणार लॉग ऑफ 5 मायनस 4x टू द पॉवर 2 जसाचा तसा. पहा आता इथं पहा हा दिसते लॉग m टू द पॉवर n, इथं लॉग m टू द पॉवर n, इथं लॉग m टू द पॉवर n, आणि या निगेटिव्ह साईन आतमध्ये मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय येणार इथं 4 इंटू लॉग ऑफ 5x प्लस 3 मायनस इथं 3 इंटू लॉग ऑफ 2x प्लस 3 मायनस. पहा निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह विल बी निगेटिव्ह. इथे येणार 2 समोर आला, हा लॉग ऑफ 5 मायनस 4x. आता इथपर्यंत जरी सॉल्व्ह केलं बस झालं. काय झालं हा वाय त्या साईडला गेलास, मग सर इथं वाय तर आला त्या साईडला. वाय आल्यानंतर याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेसान. पहा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो मी. पहा पहिल्याचा जर हा डेरिव्हेटिव्ह घेतला इकडे dy बाय dx आला. काय हे समजलं कसं काय तर मग पहा हा 4 जसाचा तसा खाली आला 5x प्लस 3, आणि 5x प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह येणार फक्त 5. मग 5 चूक किती झाले 20. सर इथं वरती 20, वरती 20 वाले ऑप्शन किती आहेत सर 2 वाले ऑप्शन आहेत. 1 आणि 2 20 वाले ऑप्शन आहेत. हा कटला. सक्सेस रेट विल बी 50%. पुढे सर पुढे सॉल्व्ह करायचं काय, बिलकुल गधेपणा करायचा नाही. पहा हा निगेटिव्ह साईन जसा तसा, कारण की निगेटिव्ह 3 अपॉन इथे येणार 2x प्लस 3 आणि 3 2 6 इथं किती येईल. मग आता पहा हा 2 आहे ना, 2x प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह 2, इथं 3 2 किती येणार इथं 6 वाले ऑप्शन किती आहेत सर दोन्ही आहेत. त्यानंतर पहा हा मायनस साईन जशीची तशी इथं आला 2 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन 5 मायनस 4x. आणि आता पहा याचा डेरिव्हेटिव्ह इम्पॉर्टंट आहे. याच्या डेरिव्हेटिव्ह वरूनच आपल्याला समजते की आन्सर काय येणार. तर 5 जसा तसा मायनस 4x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 4. पहा निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय, हा निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह होणार इथं पॉझिटिव्ह वाले ऑप्शन किती आहेत सर, इथं पॉझिटिव्ह वाला ऑप्शन एकच आहे, ऑप्शन नंबर सी. आला का लक्षात. काय केलं पहा इम्पॉर्टंट आहे, तुम्ही चेक करायला पाहिजेत, इथंच चेक करायला पाहिजेत. पहा मी हे एवढं सॉल्व्ह करत बी नसतो, पण आता तुम्हाला समजून सांगायसाठी एवढं सॉल्व्ह करून राहिलो. पहा सिंपल सांगतो मी कसं केलं असता. मी काय केलं, हा वाय तिकडे ट्रान्सफर केला असता. सर वाय आला इथं, पहा इथं दाखवतो करून.
इथं करून दाखवतो पहा, हा आला सर वाय. ओके, वाय आला, त्यानंतर मी साईन चेक केला असता, इथं वाय आला असता, इथं मी साईन चेक केलं असतं. सर पहा, हा पहिला पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे, पहिला पॉझिटिव्ह आहे. दुसरा काय झाला असता सर निगेटिव्ह, हा निगेटिव्ह झाला असता. तिसरा पण झाला असता निगेटिव्ह. पण सर याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला, -4x चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा मायनस येणार. म्हणजे साईन काय होणार सर, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह. मी साईनचा सिक्वेन्सच चेक केला असता. काय चेक केला असता, साईनचा सिक्वेन्स. पहा, हा इथं पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, निपटलं. समझ में आया क्या? ओके, चलो नेक्स्ट. पुढे पहा, याच्यामध्ये लॉग लावा लागतात. आता लॉग m इंटू n इंटू l अशा फॉर्मॅटमध्ये सगळे लॉग जर लावला, आता पहा सगळे लॉग जर लावला, तिथे होणार लॉग y इज इक्वल टू येणार लॉग, सगळे लॉग लागला तर ऍडिशन मध्ये येतील सगळे. म्हणजे इथे येणार e⁻³ प्लस लॉग ऑफ x प्लस 2 त्याचा स्क्वेअर प्लस लॉग ऑफ इथे लॉग x त्याचा क्यूब. ओके, आता लॉग m⁻n यांच्या फॉर्मॅटमध्ये हा खाली उतरेल. इथं आला 3x, इथे येणार लॉग ची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे इथं आला फक्त 3x, इथं काय आला 3x. आता मी काय करतो, हे पुढचं सॉल्वच नाही करत ना भाऊ, कशाला मरायला करायला लागते, कशा रिकामा कुटाणा करायचा, पगारापुरतं काम करायचं, कधी बी रिकामा कुटाणा कधीच करायचा नाही. कारण सांगतो मी, पहा लॉग ची व्हॅल्यू आली 1, 1 न जर 3x मल्टिप्लाय केलं 3x येणार, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 येईल. असं आता हे पुढचं मी सॉल्वच नाही केलं ना. असा कुठला ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये फक्त 3 आहे, नुसता 3 आहे, नुसता 3 वाला एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर सी. तुम्ही सॉल्व्ह करून पहा, हेच आन्सर आहे. हे जे लॉगवाले क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये जास्त हार्डवर्क करायचं नाही, ह्याच्यात जीव जाईन बाबा. पहिले तर लॉग m/n, m इंटू n, आणि नंतर m⁻n लावसान, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह घेसान, मग डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर सिम्प्लिफिकेशन करसान. कशाले? आपल्याला व्यवस्थित आहे, आपल्याला आन्सरची मतलब आहे ना, आपले को रिझल्टचे मतलब आहे ना, बस. याच्यावरती काय तर 3 वाला आपला ऑप्शन. मी पुढचं सॉल्वच नाही करत, तुम्ही करून पाहिजे. चला पुढे 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 43 44 डेरिव्हेटिव्ह लय सोपं आहे, लय सोपं आहे डेरिव्हेटिव्ह. सगळ्या मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ह्या गोष्टी भयंकर सोपी आहेत. फक्त त्याला तेवढा टाइम द्यायला लागते, तेवढं शिद्दतनं त्याला करावं लागते, त्याशिवाय मेळ नाही भाऊ. पहा हा क्वेश्चन, पहा आता हा क्वेश्चन मी सांगतो, हा क्वेश्चन बी करायचं काम नाही पुरा, कधीच पुरा करायचा नाही. इकडे लागेल लॉग वाय, दोन्ही साईडले लॉग लागला तर लॉग इथं आहे पहा आपल्याकडे x², इथं आहे अंडर रूट ऑफ सेक एक्स, अंडर रूट ऑफ सेक x अपॉन खाली आहे cot 2x, खाली आहे आपल्याकडे cot 2x असं आपल्याकडे आहे. मग पहा इथं पहिले लॉग m/n लागेल, नंतर या दोघांमध्ये लॉग m इंटू n लागेल. म्हणजे इथं काय येणार, इथे येणार लॉग ऑफ x² अंडर रूट ऑफ, इथे येणार सेक x हा झाला पहिला, मायनस इथे येणार लॉग ऑफ cot 2x. पहा आता हा लागला, मी करून राहिलो तुम्हाला समजून सांगण्यासाठी, नाही तर याच्यापेक्षाही सोपी करता येते. हा पहा m+n, इथे लॉग x² प्लस लॉग अंडर रूट ऑफ सेक x मायनस, हे मी लिहित बी नाही, जाऊ द्या. पहा पुढे आता लॉग x², आता हा लॉग m⁻n च्या फॉर्मॅटमध्ये 2 समोर इंटू लॉग x. पहा यालाही सॉल्व्ह नाही करत. मग पहा हा 2 जसाचा तसा, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x, म्हणजे इथं पहा हा 2 मल्टिप्लाइड बाय लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x, 2 मल्टिप्लाइड बाय 1 2/x जसा तसा. 2/x वाले ऑप्शनच किती आहेत आपल्याकडे, 2/x वाला एकच ऑप्शन आहे. काहीच लोड घ्यायचा नाही, पटकन मारून द्यायचं समोर जायचं. नाही तर तुम्ही हा क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह करून पहा, हेच आन्सर येणार आहे. समजून राहिलं काय? याच्यामध्ये शॉर्टकटच वापरावं लागतं, याच्यामध्ये शॉर्ट मध्येच करावं लागते, हेच याचा शॉर्टकट आहे. पहा पुढचा क्वेश्चन, आता पुढचा क्वेश्चन आहे x⁻x. काय पुढचा क्वेश्चन? x⁻x वाला क्वेश्चन आहे, तो सिंपल क्वेश्चन आहे. पहा याच्यामध्ये साइन सिक्वेन्स खूप मायने करते, साइन सिक्वेन्स खूप मायने करते. पहा इकडे आला आपल्याकडे लॉग y इज इक्वल टू, आता इथं लॉग m/n पहिले लागेल, म्हणजे लॉग m/n लागला तर इथं येणार लॉग ऑफ x⁻x इंटू इथे येणार 2e⁻x प्लस 3 याचा होल क्यूब मायनस लॉग ऑफ लॉग m/n मायनस लॉग ऑफ 3x प्लस 4 टू द पॉवर किती आहे आपल्याकडे 3/4 इथपर्यंत आहे. मग आता पहा मी काय म्हणतो, मागून शेवटी मायनस वाले किती ऑप्शन आहेत तर सर पहा 1 2 3 ऑप्शन आहेत. म्हणजे हा कटला, हा पहिला ऑप्शन तर आपला कटला. हा वाय तर तिकडे जाणार आहे डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर, नंतर काय होणार लॉग m+n लागणार इथं. म्हणजे इथं लॉग m+n जर लागला तर इथं होते लॉग ऑफ x⁻x प्लस इथं आला लॉग ऑफ 2e⁻x प्लस 3 त्याचा क्यूब मायनस इथं लॉग ऑफ 3x प्लस 4 टू द पॉवर 3/4 जसाचा तसा 3/4 जसाचा तसा. पहा आता लॉग m⁻n लागणार आहे. मग इथं काय होणार, मग इथं x उतरला समोर इंटू लॉग x प्लस इथं हा 3 उतरला समोर इंटू लॉग ऑफ 2e⁻x प्लस 3 मायनस हा 3/4 उतरला समोर लॉग ऑफ 3x प्लस 4 जसाचा तसा. ओके पहा मी पूर्ण सॉल्व्ह करतच नाही, काही गरजच नाही. तुम्हाला काय दिसते इथं x इंटू लॉग x, काय दिसते x इंटू लॉग x चा डेरिव्हेटिव्ह कधी असते 1 प्लस लॉग x. x इंटू लॉग x चा डेरिव्हेटिव्ह लक्षातच ठेवायचा 1 प्लस लॉग x. म्हणजे काय सर या पोझिशनला 1 प्लस लॉग x येईल.
1 प्लस लॉग एक्स, नंतर पॉझिटिव्ह साईन नंतर निगेटिव्ह साईन, चेक करा कुठे आता. पहा पहिला पोझिशन हा वाय तर येणार ना, हा 1/y इंटू dy/dx येणार बरं, इथं हा वाय इथं येणारच, पण इथं 1 प्लस लॉग एक्स नंतर पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह. पहा इथं दिसते का सर, 1 प्लस लॉग एक्स नंतर पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह, ऑप्शन नंबर बी. टेन्शनचंच काम नाही भाऊ. डोक्यात चालला का विषय, काय समजलं, काय समज में आया, क्या क्या किया आपने, लॉग लावले. त्यानंतर पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, फक्त एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1 प्लस लॉग एक्स. काय असते 1 प्लस लॉग एक्स, इथं बी नाही आहे इथं बी नाही आहे, आता पहिलेच कटला होता म्हणून आपला ऑप्शन नंबर बी झाला. त्यानंतर मी काय केलं पहा, इथं पॉझिटिव्ह साईन आहे इथं निगेटिव्ह साईन. डोक्यात चालला विषय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाहिला सिक्वेन्स, कारण सांगतो, तुम्ही जर याचा 3x प्लस 4चा डेरिव्हेटिव्ह घेतला किंवा 2x प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर इथं निगेटिव्ह होतच नाही भाऊ, म्हणजे साईन चेंज होत नाही. लक्षात चलो, हे असेच करा लागतात. 45-46 पहा, y इज इक्वल्स टू एक्स टू द पॉवर अंडर रूट एक्स. आता हा सॉल्व्ह करून टाकू आपण. पहा y इज इक्वल्स टू एक्स टू द पॉवर अंडर रूट ऑफ एक्स. y इज इक्वल्स टू, अरे काय झालंय, एक्स टू द पॉवर अंडर रूट ऑफ एक्स, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, इथं होणार लॉग y इज इक्वल्स टू, इथे येणार लॉग ऑफ एक्स टू द पॉवर अंडर रूट ऑफ एक्स, इथे येणार अंडर रूट ऑफ एक्स इंटू लॉग एक्स. ओके, डेरिव्हेटिव्ह जर घेतला याचा तर इथे येणार 1/y इज इक्वल्स टू, इथे u इंटू व्ही अंडर रूट ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स आणि अंडर रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 अंडर रूट ऑफ एक्स. ओके, हा इथं dy/dx, इथं dy/dx, हा y तिकडे गेला म्हणजे इथं काही dy/dx इज इक्वल्स टू y इन ब्रॅकेट, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. पहा 2 अंडर रूट ऑफ एक्स मल्टिप्लाय बाय अंडर रूट ऑफ एक्स 2x प्लस x इंटू लॉग एक्स जसाचा तसा. ओके, अपॉन खाली काय येणार 2 इंटू एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स जसाचा तसा. हे समजलं ना. पहा अंडर रूट ऑफ एक्स मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ एक्स राहते फक्त x, या दोघांमधून x कॉमन निघते. मग सर हा y जसा तसा, इथून x जर कॉमन काढला तर आतमध्ये राहणार सर 2 प्लस लॉग एक्स अपॉन खाली राहिला 2 इंटू एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स जसाचा तसा. पहा हा एक्स कॅन्सल, इज इक्वल्स टू dy/dx इज इक्वल टू, पहा इथून 2 अंडर रूट ऑफ एक्स आहे म्हणजे y अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स, इथे येणार y अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स. आतमध्ये काय आलं, आतमध्ये आलं 2 प्लस लॉग एक्स, 2 प्लस लॉग एक्स. पहा बरं, y अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स 2 प्लस लॉग एक्स, y 2 अंडर रूट ऑफ एक्स 2 प्लस लॉग एक्स, ऑप्शन नंबर ए. चलो नेक्स्ट, 46 झाला. 47 नंबरचा, इफ y इज इक्वल टू एक्स इंटू कॉस इनवर्स ऑफ एक्स. बढिया, क्वेश्चन नंबर आहे 47. काहीच नाही, लॉग लावा आणि डेरिव्हेटिव्ह घ्या. काय येणार इथं, लॉग जर लागला तर इथे येणार लॉग y इज इक्वल्स टू, इथे येणार लॉग ऑफ एक्स टू द पॉवर कॉस इनवर्स ऑफ एक्स. आता इथं हा कॉस इनवर्स ऑफ एक्स उतरला खाली इंटू लॉग एक्स जसाचा तसा, इथं आला आपल्याकडे लॉग y डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/y dy/dx इज इक्वल्स टू u इंटू व्ही लावा. आता u इंटू व्ही लागल्यानंतर काय येणार इथं, कॉस इनवर्स ऑफ एक्स, लॉगचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स, इथं प्लस लॉग एक्स जसाचा तसा, कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, हा y तिकडे गेला म्हणजे इथे येणार dy/dx इक्वल्स टू y इन ब्रॅकेट, काहीच नाही, कॉस इनवर्स ऑफ एक्स अपॉन एक्स, पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह, इथं आला वरते लॉग एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. किती नंबरचा ऑप्शन आहे आपल्याकडे, तर ए नाही आहे, अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, ऑप्शन नंबर आहे डी, है ना. चलो नेक्स्ट चलो 47-48, y इज इक्वल्स टू कॉस एक्स टू द पॉवर लॉग एक्स. कॉस एक्स टू द पॉवर लॉग एक्स काय करसान, काहीच नाही सर, सिंपल करू, दोन्ही साईडला लॉग लावून देऊ. जर लॉग लावला तर इथे येणार सर लॉग y इज इक्वल्स टू, इथे येणार तर लॉग ऑफ कॉस एक्स टू द पॉवर लॉग एक्स उतरला खाली म्हणजे इथं झाला सर हा लॉग एक्स इंटू, इथं झाला सर लॉग ऑफ कॉस एक्स, असं झालं आपल्याकडे. इथं आपल्याकडे लॉग y डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, लॉग yचा डेरिव्हेटिव्ह 1/y dy/dx इज इक्वल्स टू u इंटू व्ही काय असते, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. ओके, असं असते ना. मग इथं काय येणार, इथे येणार लॉग एक्स इंटू, पहा या लॉग ऑफ कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/cos x आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, प्लस साइन जशाची तशी, हा लॉग ऑफ कॉस एक्स ऍज इट इज आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार 1/x. हा y तिकडे जाणार म्हणजे इथे येणार y मल्टिप्लाइड बाय कॉस अपॉन साइन टॅन आणि मायनस साइन जशी तशी मायनस टॅन एक्स इंटू, इथं आला आपल्याकडे लॉग एक्स प्लस लॉग ऑफ कॉस एक्स अपॉन एक्स, हे झालं तुमचं ऑप्शन. हा बरं लॉग ऑफ कॉस एक्स अपॉन एक्स, हा समोर पहा, हा निगेटिव्ह नंतर लिहिला, पॉझिटिव्ह आधी लिहिला, बस एवढंच केलं, दुसरं काहीच रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यामध्ये काय. ओके ठीक आहे, चला 19 मिनिटं झाले, 1 मिनिट काय, ठीक आहे चला, दिसते व्यवस्थित. मग पहा लॉग ऑफ कॉस एक्स अपॉन एक्स, लॉग ऑफ कॉस एक्स अपॉन एक्स मायनस टॅन एक्स इंटू लॉग एक्स, ऑप्शन नंबर ए. चलो नेक्स्ट
48 झाला 49, 49. आता 49 नंबरचा क्वेश्चन थोडासा व्यवस्थित करायचा. आता अशा टाईपचा क्वेश्चन तुमचा आहे. कशात आहे तर एक्झरसाइज लॉगवाली जी आहे ना 1.3 मध्ये अशा टाईपचे क्वेश्चन आहेत. मी काय केलं, पहिले क्वेश्चन उचलला, काय घेतला, y इज इक्वल्स टू साइन x टू द पॉवर x आहे. हा जो x टू द पॉवर x आहे त्याला मी m पुट करतो. पुट x टू द पॉवर x इज इक्वल्स टू m जर पुट केला तर y इज इक्वल्स टू इथे येणार साइन m, आणि साइन m आला तर मी विथ रिस्पेक्ट टू x न हे केलं डिफरन्सिएशन, तर काय येणार इथं dy बाय dx. आपल्याला ऍक्च्युअल मध्ये dy बाय dx काढायला लागते, म्हणजे साइनचा डेरिव्हेटिव्ह इथे cos m जसा तसा m चा डेरिव्हेटिव्ह dm अपॉन dx. आता m जर समोर घेतला, m इज इक्वल्स टू x टू द पॉवर x टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, इथे होणार log m इज इक्वल्स टू लॉग ऑफ x टू द पॉवर x खाली उतरला इंटू इथे येणार log x. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा येते 1 अपॉन m dm अपॉन dx इज इक्वल्स टू याचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस log x, x इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस log x. m इकडे कशाचा डिवायडेशन, तिकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे काय येणार देअरफॉर dm अपॉन dx इज इक्वल्स टू m तिकडे गेला तर हा मल्टिप्लिकेशन मध्ये गेला आणि 1 प्लस log x ऍज इट इज. m ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे x टू द पॉवर x आणि 1 प्लस log x ऍज इट इज, 1 प्लस log x ऍज इट इज. पहा m ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे x टू द पॉवर x. आता हे उचला आणि या इक्वेशन मध्ये पुट करा, या इक्वेशन मध्ये पुट करा, म्हणजे काय येणार देअरफॉर dy बाय dx इज इक्वल्स टू cos m म्हणजे x टू द पॉवर x इंटू हे x टू द पॉवर x इन ब्रॅकेट 1 प्लस log x ऍज इट इज. पावर चेक करा बरं, cos x टू द पॉवर x इंटू x टू द पॉवर x, पहा x टू द पॉवर x इंटू cos x टू द पॉवर x 1 प्लस log x, जसाचा तसा ऑप्शन नंबर सी. चलो नेक्स्ट 49 झाला. नंतर 50 नंबर मध्ये काय म्हणते, y इज इक्वल्स टू x टू द पॉवर x इंटू टॅन एक्स. ओके, x टू द पॉवर x इंटू टॅन एक्स. ठीक आहे, हा क्वेश्चन करा लागेल व्यवस्थित. किती क्वेश्चन आहेत आपल्याकडे आणखी 15 क्वेश्चन खतम करणार ना भाऊ, तर 15 क्वेश्चन आपण खतम करू म्हणजे करूच. घेतला क्वेश्चन मी ना, क्वेश्चन आहे आपल्याकडे x टू द पॉवर x इंटू टॅन एक्स टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, इथे येणार log y इज इक्वल्स टू इथे येणार log ऑफ x टू द पॉवर x इंटू टॅन एक्स, जसाचा तसा हा उतरला पूर्ण खाली, x इंटू टॅन एक्स उतरला खाली इंटू log x जसाचा तसा. आता असं 3 फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये आले तेव्हा कसं करायचं, 3 फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये आले की नाही तर u इंटू व्ही तर लागते सर. आता दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असले तर u इंटू व्ही लागते. आता 3 फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये आले तर काय करायचं, मग टेन्शन नाही घ्यायचं, डोंट फिअर. काय करायचं पहा, हा जो पहिला आहे याला पकडायचा u आणि हे सेकंड मध्ये जेवढे येशील त्याला पकडायचं v. पहिल्या सिंगल फंक्शनला u पकडायचा, बाकीच्या रिमेनिंग फंक्शनला पूर्ण v पकडायचं आणि u इंटू व्ही लावा. इथे डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर 1 अपॉन y dy बाय dx इज इक्वल टू इथं पहा हा x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह. आता या दोघांमध्ये आणखीन u इंटू व्ही लागेल. याचा डी बाय डी एक्स ऑफ एक्स टॅन एक्स इंटू लॉग एक्स घेणार आहोत आपण, डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स इंटू लॉग एक्स. ठीक आहे, एक स्टेप वाढवतो, डी बाय डी एक्स ऑफ इथे येणार टॅन एक्स इंटू लॉग एक्स. ओके, पहा प्लस साईन जशी तशी टॅन एक्स इंटू लॉग एक्स ऍज इट इज आणि इथे येणार डी बाय डी एक्स ऑफ एक्स, यू इंटू व्ही लावला. चला पुढे, आता इथे येणार डी वाय बाय डी एक्स ऍज इट इज. हा वाय तिकडे गेला, वाय गेल्यानंतर आतमध्ये काय येणार पहा, हा एक्स ऍज इट इज, याच्यामध्ये पुन्हा यू इंटू व्ही. फर्स्ट फंक्शन टॅन एक्स ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय ते 1 अपॉन एक्स, म्हणजे इथे येणार 1 बाय एक्स. ओके, प्लस लॉग एक्स ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक स्क्वेअर एक्स. ओके, त्यानंतर हा प्लस जसाचा तसा इथं टॅन एक्स इंटू लॉग एक्स ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. चलो, हा y ऍज इट इज इन ब्रॅकेट x ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर हा x आणि हा x कॅन्सल, x इथं मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, म्हणजे इथे येणार फक्त टॅन एक्स प्लस x इंटू लॉग एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स आणि हा जसाचा तसा प्लस टॅन एक्स इंटू लॉग एक्स जसाचा तसा. पावर चेक करा बरं, टॅन एक्स प्लस एक्स इंटू लॉग एक्स सेक स्क्वेअर एक्स, टॅन एक्स हा y जसा तसा टॅन एक्स प्लस एक्स इंटू लॉग एक्स, टॅन एक्स प्लस एक्स. अरे हा ठीक आहे, हा टॅन मागून घेतला, म्हणजे आधी काय आहे आपल्याकडे टॅन एक्स इंटू लॉग एक्स. पहा हा इथे दिसते, टॅन एक्स इंटू लॉग एक्स आधी घेतला, टॅन एक्स इंटू लॉग एक्स या दोन ऑप्शन मध्ये आहेत, म्हणजे हा कटला या दोन ऑप्शन मध्ये, टॅन एक्स इंटू लॉग एक्स प्लस एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स, एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग एक्स. पहा हे अरेंज करा बरं फक्त व्यवस्थित, एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग एक्स. हा ओके, प्लस टॅन एक्स. ऑप्शन नंबर किती आहे आपला, तर ऑप्शन नंबर आहे आपला सी नंबरचा आपला ऑप्शन आहे. पहा इथं काय, तर इथं सेक्स स्क्वेअर एक्स इंटू लॉग एक्स आहे, पण इथं एक्स नाही आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, आपला एक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. व्यवस्थित अरेंज करायचं फक्त बस. ओके, पहा आता हा जो क्वेश्चन आहे की नाही, आपण मागचा जो क्वेश्चन केला त्याच्यासारखाच आहे भाऊ, है ना. दोन्ही इकडे लॉग अप्लाय केलता. हा क्वेश्चन केलता की नाही आपण, नाही हा नाही,
हा बस या क्वेश्चन सारखा हाच क्वेश्चन आहे, बस काहीच नाही, फक्त इथं याले यू पकडायचं, याले व्ही पकडायचं. पा याला पकडायचं यू, याला पकडायचं व्ही, आणि इथं करसान पहिले डी यू बाय डी, पहिले डी वाय बाय डी एक्स जर काढायचं, डी वाय बाय डी एक्स जर काढायचं असेल तर इथं घेसान डी यू अपॉन डी एक्स प्लस इथं घेसान डी व्ही अपॉन डी एक्स. याला सेपरेट सॉल्व्ह करताना याचा आन्सर आमचा ऑप्शन मध्ये मला सांगा. चला 51 झाला. 52 52 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, y इज इक्वल टू एक्स टू द पॉवर एक्स टू द पॉवर एक्स देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू. मग काय करावं लागते भाऊ, पा फंक्शनचं पॉवर फंक्शन, फंक्शनची पॉवर फंक्शन आहे, तर लॉग अप्लाय करावं लागते. आपण लॉग केव्हा अप्लाय करतो, जेव्हा फंक्शनची पॉवर फंक्शन असते, त्याला खाली उतरायचं असते ना, तो डोक्यावर चढेल असते, त्याला डोक्यावरून खाली उतरावं लागते, आपटावं लागतं, चांगलं समोरचे दात पाडायला लागतात, म्हणून आपण काय करतो, लॉग अप्लाय करतो. तर इथं आपल्याला लॉग अप्लाय करावं लागेल, आणि लॉग 2-3 वेळेस अप्लाय करावं लागेल. y इज इक्वल टू एक्स टू द पॉवर एक्स टू द पॉवर एक्स टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. इथं आला लॉग, इथं आला आपल्याकडे लॉग y इज इक्वल टू, इथं आला आपल्याकडे लॉग एक्स टू द पॉवर एक्स टू द पॉवर एक्स. हा एक्स टू द पॉवर एक्स उतरला इंटू लॉग एक्स ॲज इट इज. इथं आपल्याकडे लॉग y, अगेन लॉग बोथ साइड, अगेन जर घेतला तर लॉग ऑफ लॉग y इज इक्वल टू, इथं आला लॉग ऑफ इथे येईन एक्स टू द पॉवर एक्स इंटू लॉग एक्स ॲज इट इज. याचा शॉर्टकट बी आहे पण सध्या सांगत नाही. लॉग m इंटू n काय होणार, लॉग m प्लस n, म्हणजे इथे येणार लॉग एक्स टू द पॉवर एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स, लॉग ऑफ लॉग एक्स. आता एक गोष्ट सांगतो, ठीक आहे, ते सांगितली तरी सांगून देतो. हा जो आहे ना लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू लॉग एक्स, 1/x इंटू लॉग एक्स हा पॉझिटिव्ह आहे. हा काय तर पॉझिटिव्ह आहे. तर 1/x इंटू लॉग एक्स पॉझिटिव्ह वाला ऑप्शन कुठे आहे, तर एकच आहे सर, एकच आहे, हेच आपला आन्सर आहे सर. हा ठीक आहे ना, आपला तुक्का आला कामात, तुक्का विक्का नाही भाऊ, एकदम परफेक्शन आहे आपला. वा समोर गेलो, समजा आपण हा खाली उतरणार एक्स इंटू लॉग एक्स प्लस इथं लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज. पहा इथं पहिले आता याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला, इथं आपल्याकडे लॉग ऑफ लॉग वाय आहे ना, याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर काय येणार आहे, तर काय येणार आहे. ओके काहीच नाही, पहा डेरिव्हेटिव्ह घेतला तर लॉग ऑफ लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1 लॉग वाय इंटू लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स. ओके एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस लॉग एक्स प्लस साईन जशी तशी लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू लॉग एक्स. आता हा सिक्वेन्स कुठे येते पहा पहिले, 1 प्लस लॉग एक्स प्लस 1/x इंटू लॉग एक्स. हा निगेटिव्ह वाला हा कटला, हा निगेटिव्ह वाला हा कटला, दोन्ही पॉझिटिव्ह वाला हा चेक आहे. मग सर याला जर ट्रान्सफर केला, हा y इंटू लॉग वाय इकडे कशात आहे, डिवायडेशन, तिकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे काय येणार इथं y इंटू लॉग वाय, हे जसंच तसं. आता y ची व्हॅल्यू आहे एक्स टू द पॉवर एक्स टू द पॉवर एक्स, आणि लॉग वाय ची व्हॅल्यू पहा, लॉग वाय ची व्हॅल्यू आहे सर एक्स, थांबा सर काय आहे तर एक्स टू द पॉवर एक्स इंटू लॉग एक्स, म्हणजे इथे येईन एक्स टू द पॉवर एक्स इंटू लॉग एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स प्लस 1/x इंटू लॉग एक्स, जसाचा तसा पहा तेच आहे. एक्स टू द पॉवर एक्स टू द पॉवर एक्स, एक्स टू द पॉवर एक्स इंटू लॉग एक्स 1 प्लस लॉग एक्स. एवढं करायचं काम नाही, इथं सांगितलं होतं मी तुम्हाला काय सर, हा पॉझिटिव्ह आहे ना, 1/x इंटू लॉग एक्स याचा डेरिव्हेटिव्ह आहे पॉझिटिव्ह 1/x इंटू लॉग एक्स वाला एकच ऑप्शन आहे, तोच मारा, काही लोड घेऊ नका. 52 झाला. 53 ओके 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 काही विषय नाही. 53 नंबरचा क्वेश्चन आहे, y इज इक्वल टू टॅन एक्स ई टू द पॉवर एक्स, एक्स इंटू लॉग एक्स. ओके 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 चलो काही विषय नाही, आपण सॉल्व्ह करू. पहा हा y म्हणजे ऍक्च्युअल क्वेश्चन आहे, आणि हा इथं वायच आहे. पहा हा ऍक्च्युअल क्वेश्चन आहे, जसाचा तसा ऍक्च्युअल क्वेश्चन आहे. y म्हणजे y त्या साईडला जाणारच, आपल्याला फक्त इथं लॉग लावून या दोघांचाच डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागते. तर थोडंसं सिलेक्ट करून याले छोटंसं करावं लागेल. हा बसते, ओके बसते. चलो चलो इथं करू तुम्ही. पहा भाऊ y तिकडे जाणारच, y म्हणजे ऍक्च्युअल क्वेश्चन आहे. बरं इथं काय येणार पहा, इथं हा लॉग y येणार, याचा डेरिव्हेटिव्ह 1/y, हा y तिकडे जाणार. काय हे धंदे आता बंद करा, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन पाहतो काय येते काय नाही येत. तर जर लॉग आतमध्ये लागला तर इथं लॉग m इंटू n आहे, तर लॉग m प्लस n होणार, म्हणजे इथे येणार लॉग m प्लस n, लॉग ऑफ ओके ओके लॉग ऑफ इथे येणार टॅन एक्स टू द पॉवर ई टू द पॉवर एक्स, टू द पॉवर ई टू द पॉवर एक्स इंटूच्या ठिकाणी प्लस इथे येणार लॉग ऑफ एक्स टू द पॉवर लॉग एक्स, टू द पॉवर लॉग एक्स है ना. आता लॉग m प्लस लॉग n, कारण की हा दोन मल्टिप्लिकेशन मध्ये होते. पहा हा m होता, हा n होता, इथं लॉग लावला तर लॉग m इंटू n, लॉग m प्लस n होते. त्यानंतर लॉग m रेस टू द पॉवर m हा उतरला खाली, ई टू द पॉवर एक्स उतरला खाली. आता इथं लॉग ऑफ इथं आला आपल्याकडे टॅन एक्स प्लस लॉग एक्स उतरला खाली इंटू लॉग एक्स जसा तसा. आता इथं फक्त लक्ष द्यायचं, लॉग एक्स मल्टिप्लाइड बाय लॉग एक्स होते लॉग एक्सचा स्क्वेअर,
है ना, एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स होते एक्सचा स्क्वेअर, सेम टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, म्हणजे इथे येणार e टू द पॉवर x इंटू लॉग ऑफ टॅन एक्स जसा तसा प्लस इथे येणार लॉग एक्स याचा होल स्क्वेअर. आता लॉग एक्स होल स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येते सर, याचा डेरिव्हेटिव्ह येते 2 इंटू लॉग एक्स अपॉन एक्स पॉझिटिव्ह. सर तिन्ही याच्यात आहेत है ना, पुढचा घ्यास लागेल, जीव जाणारच आहे. ठीक आहे, जाऊ द्या जरासा जीव, जाऊ द्या जरासा जीव. ठीक आहे पहा, मागच्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ नका, या पुढच्या याच्यातच विचार करा काय होऊ शकते आणि काय नाही होऊ शकत. तर पहा e टू द पॉवर एक्स याच्यामध्ये u इंटू हे लागेल, e टू द पॉवर एक्स ऍज इट इज इथं काय येणार लॉग ऑफ टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टॅन एक्स आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स प्लस लॉग ऑफ टॅन एक्स ऍज इट इज आणि e टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर एक्स प्लस याचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू लॉग एक्स अपॉन लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स. पावर चेक करा बरं सिक्वेन्स, म्हणजे इथे e टू द पॉवर एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स. पावर चेक करा, e टू द पॉवर एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स, e टू द पॉवर सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स, e टू द पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स आणि ऑप्शन नंबर ए आहे आपला. पूर्णचा पूर्ण यामध्ये तरी करू नका भाऊ प्लीज, कारण की जीव जाणार याच्यामध्ये थोडासा फास्ट गोष्टी करावं लागतात, थोडासा वस्ट गोष्टी करावं लागतात, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. भूक लागली लगा, आज भयंकर भूक लागली. चला 2च क्वेश्चन घेणार आहोत, याच्यावरती क्वेश्चन घेणार नाही आहोत. पहा काय म्हणते, डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ सेक टू द पॉवर सेक एक्स आहे ना. आता कॉस सेक हा झाला आपल्याकडे ऍक्च्युअल वाय, म्हणजे त्याला लॉग लावला तर हा वाय तिकडे जाणार असं आपल्याकडे. पहा मग 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 कसं सॉल्व्ह करायचं, तर टेन्शन नका घेऊन मी सॉल्व्ह करून दाखवतो. पहा देअरफॉर वाय इज इक्वल्स टू होता आपल्याकडे, पहा क्वेश्चन घेतो, हा डी बाय डी एक्स आहे ना, कॉस एक्स टू द पॉवर सेक एक्स लॉग वाय इथे येणार लॉग बोथ साइड लॉग वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ इथं आला कॉस एक्स टू द पॉवर सेक एक्स ऍज इट इज. पहा सेक एक्स उतरला खाली इंटू लॉग ऑफ कॉस एक्स ऍज इट इज. इथं डेरिव्हेटिव्ह घेतला तर 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू यू इंटू व्ही सेक एक्स ऍज इट इज लॉग ऑफ सेक कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन कॉस एक्स आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स प्लस लॉग ऑफ कॉस एक्स ऍज इट इज आणि सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू काय येणार टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स. हा वाय तिकडे गेला, म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू वाय म्हणजे ऍक्च्युअल क्वेश्चन, म्हणजे इथं काय आला आपल्याकडे कॉस एक्स टू द पॉवर सेक एक्स इन ब्रॅकेट. पहा याच्यामधून काय कॉमन निघते सर, याच्यामधून पाहू सध्या शिक. पहा साइन अपॉन कॉस होत असते टॅन, म्हणजे इथं आला आपल्याकडे सेक एक्स हा मायनस साइन इंटू टॅन एक्स प्लस इथं आला आपल्याकडे लॉग ऑफ कॉस एक्स इंटू सेक एक्स इंटू टॅन एक्स. पहा याचा विचार करूच नका, हे जसं तसं इन ब्रॅकेट. पहा याच्यामधून काय कॉमन निघते सर, याच्यामधून कॉमन निघते आपल्याकडे सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि आतमध्ये राहील सर इथं -1 प्लस इथं राहते लॉग ऑफ कॉस एक्स. पहा बरं चेक करा बरं, सेक एक्स इंटू टॅन एक्स दोन ऑप्शन, सेक एक्स इंटू टॅन एक्स वाले दोन ऑप्शन, एक म्हणजे हे कटले. पहा हा निगेटिव्ह आहे, हाही कटला, सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स जसाचा तसा. ओके, इथं आला आपल्याकडे -1 प्लस लॉग एक्स. आता याला कसं लिहू शकतो, थोडंसं सिम्प्लिफिकेशन आणखीन करावं लागेल. हा बघा एक मिनिट, सिलेक्ट यार, ठीक आहे चला सोडा. आता पहा थोडंसं सिम्प्लिफिकेशन आणखीन करावं लागेल. हा जसाचा तसा, म्हणजे हा कॉस एक्स टू द पॉवर सेक एक्स जसा तसा, हा सेक एक्स इंटू टॅन एक्स जसा तसा इन ब्रॅकेट. पहा मी काय करतो, पॉझिटिव्ह समोर लिहितो, निगेटिव्ह मागं लिहितो, म्हणजे इथे येणार लॉग ऑफ कॉस एक्स मायनस इथे येणार लॉग 1. पहा हे जसं तसं इन ब्रॅकेट, हे जसं तसं सेक एक्स इंटू टॅन एक्स. इथे लिहू शकतो आपण लॉग ऑफ कॉस एक्स मायनस लॉग 1 ची व्हॅल्यू असते लॉग ई, सॉरी इथं लॉग नव्हता काय, इथं 1च होता फक्त, काय 1 ची व्हॅल्यू असते लॉग ई. मग कशात आला सर, लॉग एम मायनस लॉग एन काय होत असते लॉग एम बाय एन, म्हणजे इथे लॉग ऑफ कॉस एक्स अपॉन ई. चेक करा बरं, लॉग ऑफ कॉस एक्स अपॉन ई वाला ऑप्शन किती तर एकच आहे. लक्षात काय झालं, काहीच नाही झालं. पहा इथं काय होतं, हा -1 होता, आपण हा मागं लिहिला, हा पॉझिटिव्ह समोर लिहिला, इथं झालं लॉग ऑफ कॉस एक्स मायनस 1. आता 1 म्हणजे काय असते लॉग ई, लॉगच्या फॉर्मॅटमध्ये लॉग ई ची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे इथं झालं लॉग ऑफ कॉस एक्स मायनस लॉग ई. आता लॉग एम मायनस लॉग एन या फॉर्मॅटमध्ये आलं, त्याचं फॉर्म्युला असते लॉग एम बाय एन, म्हणजे लॉग कॉस वरती आणि खाली ई, खाली काय येणार ई. त्याचं एकच ऑप्शन आहे आपल्याकडे, तर ते आहे आपल्याकडे ऑप्शन बी. टेन्शन घ्यायचं काम नाही. चलो नेक्स्ट 55 शेवटचा क्वेश्चन, 55 नंबरचा क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन. 15 क्वेश्चन पैकी आपले 15 खतम. देअरफॉर पहा इथं आहे 4 टू द पॉवर लॉग बेस 4 एक्स प्लस 2 मायनस लॉग बेस 4 एक्स मायनस 2, म्हणजे वाय इज इक्वल्स टू. पहा इथं आहे आपल्याकडे 4 टू द पॉवर लॉग बेस 4 एक्स प्लस 2 मायनस लॉग बेस 4 एक्स मायनस 2 जसाचा तसा.
मग इथं दिसते हा वरती हा आपल्याकडे लॉग एम मायनस लॉग एन या फॉर्मेटमध्ये. मग लॉग हा 4 जसा तसा लॉग बेस टू द पॉवर 4 एम मायनस एन असते लॉग एम बाय एन, म्हणजे इथे येणार एक्स प्लस टू अपॉन खाली येणार एक्स मायनस टू जसाचा तसा. पहा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कुठला सर, ए टू द पॉवर लॉग बेस ए इंटू जर एफ ऑफ एक्स असेल तर हा कॅन्सल होते, फक्त काय राहते तर एफ ऑफ एक्स. मग हा झाला पूर्ण कॅन्सल. हा राहिला एक्स प्लस टू अपॉन खाली राहिला एक्स मायनस टू, याच्यामध्ये लागेल यू इंटू व्ही, नाही यू बाय व्ही लागेल. यू बाय व्ही काय असते, सेकंड फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर, असं असते ना. म्हणजे इथं काय होणार, एक्स मायनस टू ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, पहा एक्स प्लस टूचा डेरिव्हेटिव्ह 1च येते, काही टेन्शनचं काम नाही. इंटू 1 मायनस इथं एक्स प्लस टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस टू विल बी 1 अपॉन खाली येणार एक्स मायनस टू याचा होल स्क्वेअर. एक्स मायनस टू याचा होल स्क्वेअरचे ऑप्शन किती आहेत, 4 आहेत. वरती सॉल्व्ह करा. पहा इथे एक्स मायनस टू, आता निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह मायनस एक्स मायनस टू अपॉन खाली काय आहे तर एक्स मायनस टू याचा होल स्क्वेअर, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॅन्सल, मायनस मायनस प्लस, म्हणजे इथे येणार -4 अपॉन एक्स मायनस टू याचा होल स्क्वेअर. बरोबर, -4 अपॉन एक्स मायनस टू याचा होल स्क्वेअर, ऑप्शन नंबर डी. हे झाले तुमचे 15 क्वेश्चन, म्हणजे 55 क्वेश्चन झाले आपले खतम डेरिव्हेटिव्हचे. नेक्स्ट मध्ये आपण आणखीन 15 घेऊ, म्हणजे होणार पूर्ण 70. म्हणजे 4 लेक्चरमध्ये, आता रिमेनिंग 3 लेक्चरमध्ये आपण आपलं पूर्ण डेरिव्हेटिव्ह खतम करू. याच्यानंतरचा डेरिव्हेटिव्ह जो आहे ना, म्हणजे हे क्वेश्चन्स पहा, हे 100 क्वेश्चन तुमच्या समोर आहेत, तुमच्या जवळ भेटतील. हे 100 क्वेश्चन झाल्यानंतर आणखीन आपण जवळपास 100 क्वेश्चन या लाईव्ह, म्हणजे याच्यामध्ये ऑनलाईन मध्ये घेऊ, आणि माझ्या ऑफलाईन बॅच मध्ये मी 100 क्वेश्चन घेणार आहोत. तर म्हणजे डेरिव्हेटिव्हचे हे 100 ते 100 ते 100 300 क्वेश्चन तुमच्याकडे येतात. 300 क्वेश्चन पैकी जर क्वेश्चन आपल्या पेपरमध्ये नाही आला तर भाऊ मी शिकून सोडून देईन. लक्षात, तर अभ्यास करा फक्त, लोड घेऊ नका. डोंट फिअर, नंदू सर इज हिअर. भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. भारत माता की जय.